हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आजची डिश आहे पनीर ठेचा. खूप एकदम स्वादिष्ट आणि एकदम टेस्टी असं हे कबाब्स आहेत. तुम्ही एकदा ट्राय केलं तर पुन्हा पुन्हा करून खाताल. एवढं टेस्टी बनते आणि मुलांसाठी स्पेशली पनीर चांगलं असते आणि हे घरात केलेलं पनीर असल्यामुळं एकदम आपण डोळे बंद करून मुलांना खायला देऊ शकतो. मी चांगले इथं 1.5 लिटर दूध फाडून घेतले, त्याचं पनीर बनवून घेतले. त्याच्यानंतर जे आपण नॉर्मल घरात ठेचा करतो ते ठेचा त्या पनीरमध्ये मिक्स करून ह्याचे कबाब करायचे. इतकं टेस्टी लागते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात तर तुम्ही म्हणताल खरंच खूप हेल्दी डिश आहे आणि करून आपल्या मुलांना द्यायचं. इतकं चांगलं आहे. स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. इथं बघू शकता, इथं मी मिरच्या, लसण, जिरा तेलात चांगलं भाजून घेतले. एकदम खरपूस भाजून घ्यायचं, त्याच्यामुळं तिखटपणा थोडं कमी होते. मग एक वाटीभर पूर्ण भाजलेली शेंगदाणे घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्सी करायचं. पाणी बिलकुल नाही घालायचं त्याच्यात. झालं म्हणलं का इथं बघू शकता मी पनीर इथं काढून घेतले. मलमलच्या कपड्यात चांगलं काढून ठेवून घेतलं होतं पाणी निथरायला. चांगलं पाणी एकदम कोरडं आहे पनीर. त्याच्यामध्ये मी इथं ठेचा घातलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं मी चण्याचं पीठ घातले. डाळीचं पीठ म्हणतात ते घालून एक बाइंडिंग करून घ्यायचं. पाणी बिलकुल नाही घालायचं. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याची कोणत्याही शेपची तुम्ही टिक्की बनवून घ्या आणि त्याला शॅलो फ्राय करा. इतका टेस्टी लागते. ह्याच्याबरोबर धनिया पुदिन्याची चटणी म्हणा, सॉस म्हणा, मुलांना खूप आवडते आणि प्रोटीनचं खूप चांगलं स्रोत आहे हे पनीर आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी ही टिक्की बनवून तयार होते. जरूर बनवा तुम्ही आणि मला कॉमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हे डिश. प्लीज एक लाईक करा. बघता पूर्ण व्हिडिओ पण एक लाईक करत नाही. एक लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही पण करून खाऊन मला कॉमेंट करा कसे झालेले आहेत. खूपच हेल्दी आणि खूप चांगलं स्नॅक्स आहेत हे संध्याकाळचे. आरामात लहानापासून मोठे सगळेच खाऊ शकता आणि कमी तेलामध्ये बनलेले आहेत तर एकदम हेल्दी पण आहे. ह्याला तुम्ही एअर फ्रायर पण करू शकता. अशा प्रकारे दोनदा खालेवरे करून चांगलं हलक्या सिम आचमध्ये चांगलं भाजून घ्यायचं. खूप चांगला टेस्ट येते. ह्याच्यात पाणी एक थेंब पण घालायचं नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळं कळेल आरामात आणि तुम्ही पण बनवून खाऊ शकता. बघू शकता इथं मी लसण, मिरची, जिरा चांगलं तेल घालून भाजून घेतले एकदम खरपूस आणि शेंगदाणे पण मी एअर फ्रायरमध्ये भाजले. इतके टेस्टी बनलेले आहेत ना. 10 मिनटं फक्त एअर फ्रायरमध्ये ठेवायचं. जे लहानपणी खारमुरे खात होतो सेम तसाच टेस्ट येते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. हे डिश जरूर